आज आहे रविवार आणि आज आम्हाला जायचं होतं एका फंक्शनला. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होता, तर तिकडे जायचं होतं. मग आज आम्ही दुपारी मिळून सगळेजण तिकडे निघालेलो. मी अशी तयार झाले. नंतर आम्ही ऑटो करून निघालेलो. थोड्याच अंतरावर होतं, त्याच्यामुळं आम्ही सगळ्या लेडीज ऑटोनं गेलेलो मिळून सगळ्याजणी. हॉलवर आलो आता आणि छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे इथं. इथलं डेकोरेशन त्यांनी खूप छान केलेलं. सगळ्याच गोष्टी शूट करायचं काय पॉसिबल झालं नाही. आणि हा इथला झुंबर खूप छान होता, मला तर जाम आवडला. फंक्शन एकदम व्यवस्थित झालं, खूप छान सुंदर झालं. त्याच्यानंतर आम्ही जेवायला गेलो. केळीच्या पानावर छान असं जेवण केलेलं. सगळं फंक्शन उरकून झाल्यानंतर आलो आता आम्ही घरी. आणि हा आज सोमवार आहे. हा सोमवारचा व्हिडिओ सुरू आहे. संध्याकाळी मला काही एडिटिंग करायला वेळ भेटला नाही, त्याच्यामुळं मग नाही झालं. आणि बऱ्याच दिवसांपासून ड्रेस शिवायचा राहिलेला, बाकीचे ड्रेस तर शिवले. हा एक ड्रेस शिवायचा राहिलेला. थोडा मशीनमध्ये प्रॉब्लेम व्हायला लागलेला सारखाच, त्याच्यामुळं पटपट शिवता येत नव्हतं. मशीनचा स्क्रू तो खालच्या साईडचा बेरिंगचा सारखाच निघायला लागलेला. त्याचं पेज खूप ढिल्लं झालेले आहेत. आता 10 वाजलेत रात्रीच्या. बघू शकताय तुम्ही. फायनली आता ड्रेस शिवून झाला. तर लवकरच मला ते बेरिंग वगैरे येतात ते सगळं एकतर चेंज करायला आलेलंच आहे. कारण शिवता ते सारखंच थोडं शिवायचं, परत ते सारखा त्याचा स्क्रू निघतोय. इथं असं बाहीची डिझाईन केलेली लॉंग बाही शिवायची होती, त्याच्यामुळं काय झालेलं, इथं बाही मला लॉंग शिवायची होती, पण असं झालेलं की बाहीला मध्ये जोड द्यावा लागत होता. मग मी असं बाहीला मध्ये पायपिंग एका साईडने आणि जो कडेचा काठ होता तो खालच्या साईडने लावला, जेणेकरून बाहीला जोडही दिसणार नाही आणि मस्तपैकी बाहीची डिझाईन पण तयार होईल. तर झाला असा फायनली ड्रेस शिवून. बेरिंगचे बहुतेक पेज गेलेले आहेत, त्याच्यामुळं आज एवढा उशीर लागला सारखं शिवायला. आणि इथं बघू शकता मी वैतागलेली पण होती खूप. लवकरात लवकर मशीनचा जे काही बेरिंग खराब झालेलं आहे ते व्यवस्थित करायला पाहिजे. चला तर मग बाय, गुड नाईट.